नमस्कार मंडळी, आज आपण एक अशा हृदय हेलावून टाकणाऱ्या आणि अविस्मरणीय घटनेवर बोलणार आहोत. प्रेम आणि लग्नाला वयाचं बंधन नसतं असं आपण नेहमीच ऐकतो, पण या घटनेची ही म्हण खरी ठरतानाच आयुष्याच्या अनपेक्षित वळणावर प्रश्नचिन्ह उभं केले. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा. चर्चा तर होणारच. ही कहाणी आहे जैनापूरच्या गौरा बादशाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुचमुच गावातील. इथे 75 वर्षाचे संगरूराम नावाचे वृद्ध शेतकरी राहत होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन होऊन जवळपास काही वर्ष झाली होती. त्यांना कोणतीही मुलं बाळ नव्हती आणि एकटेपणामुळे ते खूप त्रस्त होते. या एकटेपणामुळे त्यांनी आयुष्यात एका साथीदाराला स्थान देण्याचा निर्णय घेतला. मात्र यासाठी नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. अखेरीस संगरूराम यांनी त्यांच्या वयाच्या निम्म्याहून कमी असलेल्या 40 वर्षीय मणभावती नावाच्या विधवा महिलेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मणभावती यांचे हे पती 7 वर्षापूर्वी मरण पावले होते आणि त्यांना 2 मुले होते. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार संगरूराम यांनी मणभावतीला आपल्या जीवनसाथीच्या रूपात स्वीकारलं. 29 सप्टेंबर म्हणजे नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर या दोघांनी आधी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर गावच्या मंदिरात रीतसर फेरे घेऊन विवाह सोहळा पूर्ण केला. हा वयातील मोठा फरक असलेला विवाह गावात चर्चेचा विषय बनला. काही जण याला बुरजुगू शेतकऱ्याची जिद्द म्हणत, तर काही जण प्रेमाचा विजय असं मानत होते. मणभावती आपल्या दोन्ही मुलांसह संगरूराम यांच्या घरी आपल्या एका नव्या आयुष्याची सुरुवात करत होती. नववधू मणभावती यांनी लग्नानंतर सांगितलं की त्यांच्या पतीनं त्यांना घराची जबाबदारी सोपवली आणि मुलांच्या काळजीची हमी दिली. लग्नाच्या पहिल्या रात्री हे नवदाम्पत्य खूप वेळ गप्पा मारत होतं, भविष्याची स्वप्न रंगवत होतं. त्यांना वाटलं होतं की आता त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र सुखात जाईल. मात्र नियतीनं काही वेगळंच ठरवलेलं होतं. ती रात्र संगरूराम यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरली. याची कोणालाही कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळीच अचानक त्यांची तब्येत बिघडली. काही काळाच्या आतच त्यांची अवस्था खूप गंभीर झाली. घरातील लोकांनी आणि शेजारच्यांनी वेळ न गमावता संगरूराम यांना त्वरित जैनापूरच्या उजाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. लग्नाच्या अवघ्या 12 ते 24 तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गाव आणि कुटुंब शॉकमध्ये गेले. या घटनेमुळे मणभावती यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांच्या आयुष्यात नव्या साथीदाराचे असलेले क्षणिक सुख लगेचच दुर्दैवात बदलले. पुन्हा विधवा होण्याची वेळ त्यांच्यावर इतक्या लवकर येईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. कुटुंबातील आणि जवळच्या लोकांनी या अनपेक्षित घटनेमुळे आक्रोश केला. संगरूराम यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनं गावात गूढ आणि संशयाचं वातावरण निर्माण झालं. काही लोक त्यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून याला नैसर्गिक मृत्यू मानत होते, पण अनेक ग्रामस्थ लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी झालेला हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. इतक्या लवकर मृत्यू होणं हे काहीतरी वेगळंच दर्शवतं, अशा कुजबूज गावात ऐकायला मिळत होती. या घटनेची माहिती संगरूराम यांचे दिल्ली आणि मुंबईत राहणाऱ्या पुतण्यांना मिळाली. त्यांनी त्वरित गावी येईपर्यंत अंत्यसंस्कार थांबवण्यास सांगितले. पुतण्यांनी हा मृत्यू संदिग्ध असल्याचं सांगत पोलीस तपास आणि शवविच्छेदनाची मागणी केली. त्यामुळे सध्या संगरूराम यांचा मृतदेह घरीच ठेवण्यात आलाय आणि पोलीस तपासाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणात गौरा बादशाहपूर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी माहिती दिली की अद्यापर्यंत पोलीस ठाण्यात या घटनेची अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र जर कुटुंबाकडून कोणतीही तक्रार मिळाली तर पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील आणि गरज भासल्यास मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले जाईल. या घटनेमुळे समाजात वयाच्या मोठ्या अंतरानं होणाऱ्या विवाहांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. तर एक वृद्ध व्यक्ती आपला एकटेपणा दूर करण्यासाठी आणि मणभावती आपल्या मुलांना आधार मिळावा म्हणून या नात्यात आले. परंतु हा विवाह अवघ्या काही तासांसाठीच टिकला, ज्यामुळे या नात्याच्या भविष्यावर आणि गरजेवर अनेक प्रश्न उभे राहिले. काही लोक याला भाग्याचा खेळ मानत आहेत, तर काही जण याला एखादा कट किंवा अस्वाभाविक घटना म्हणून पाहत आहेत. वयोवृद्ध संगरूराम यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला की यामागे दुसरं काही कारण आहे, याचं गूढ अद्यापही कायमच आहे. सध्या काही गावातील लोक आणि संगरूराम यांचे कुटुंब पोलिसांच्या तपासाकडे डोळे लावून बसले. पोलीस तपास आणि शवविच्छेदनाचा अहवाल या रहस्यमय मृत्यूचे खरे कारण जगासमोर आणू शकतो, असं सर्वजणांचं म्हणणं आहे. मंडळी, आजच्या या विषयावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.